हॅलो. हा सर, झालंय, कनेक्ट झालंय आता. आता ओपन करा आपलं सॉफ्टवेअर. आता तुमची स्क्रीन शेअर झाली आहे, मला दिसते. मी स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला काय काय तुमच्या हे आहेत. इथे एंटर मारा. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा सर. ओके, आता सॉफ्टवेअर ओपन करा सर, आपण स्टार्ट करूया. म्हणजे आता तुमचं अपडेट पण झालं, ते गुगल बॅकअप पण सेट झाला, प्रॉब्लेम नको. ओके. युजर आय डी 1 मिनिट, इथे डोंट शोला क्लिक करा आणि ओके करा. ओके, ठीक आहे. मार्क मार्क टाका सर, युजर आय डी एंटर मारा. बरोबर. येस म्हणा त्याला. 1 मिनिट हा. येस. हो. लायसन व्हेरिफिकेशन येस करा त्याला. ओके. आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑप्शन येईल, त्याला एंटर मारा. ऑनलाईनला एंटर मारा 2दा. ओके, ओके करा त्याला. ओके, हे डोंट रिक्वायर्डला क्लिक करा. 1 सेकंद. आता काय करा, एकदा सॉफ्टवेअर क्लोज करून ओपन करावं लागेल. 1 सेकंद. ओके. आता पुन्हा ओपन करा सर. झालं, ते व्हेरीफाय पण झालं. ओपन करा एकदा. ओके, मार्क टाका, एंटर मारा, लॉग इन करा. हो हो, कॅप्स मध्येच, बरोबर. ओके. आता याच्यामध्ये वरती स्टॉक नावाचा ऑप्शन आहे बघा सर, तिथे या. आधी स्टॉक वगैरे का भरलेला आहे का चेक करूया. स्टॉक, करंट स्टॉक. ओके, ठीक आहे. स्टॉक तर काही नाही, सगळं एमटीच आहे. नाही आहे हो, काहीतरी भरलेलं. होय ना, एंटर मारा त्याच्यावर, त्या प्रोडक्टवर. हो, वरती वरती वरच्या प्रोडक्टला. एलपी एस्केप करा एकदा. हा. येस. एंटर एंटर मारा. ओके, मारा एंटर. ओके, हे एंट्री भरलेले आहेत, एंटर मारा. बराच एंट्री आहेत, हे डिलीट करा खालून. बिलं पण मारलेली आहेत हो. होय का, हे डिलीट करून टाकू. हो, भरपूर बिल आहेत, किती नाही म्हटलं तरी 7-8 आहेत का. हे डिलीट मारा, डिलीट बटन दाबा आणि डिलीट करून टाका. ऑल इथून नाही होणार, मग त्याच्यासाठी 1 सेकंद. डिलिशन. पुन्हा एकदा अल्ट कंट्रोल डिलीट दाबा सर. अल्ट कंट्रोल डिलीट. ओके, अल्ट कंट्रोल डिलीट दाबले, इथे टास्क मॅनेजरला जायचं. टास्क मॅनेजरला जाऊन मार्क बिन सर्व याला राईट क्लिक करून एंड टास्क करायचा. एंड टास्क क्लोज होईल. आता ओपन करूया पुन्हा. झालं आता आपलं. ओके, कम्प्लीट एम्प्टी झालं स्टॉक, आता काहीच नाहीये. ओके, आता सांगा स्टेप बाय स्टेप आपण कुठून चालू करूया. ओके. आता एक तर प्राइस तुम्हाला वन टाइम जर टाकायची असेल ना, तर इथून हे बघा, इथे तुम्ही आलात ना करंट स्टॉकला, तर इथे सगळे ब्रँड दिसतात बघा सर. ओके, ब्रँड सिलेक्ट करायचं आणि F3 बटन दाबायचं. ऑलरेडी टाकलेला प्राइस इथे दिसत आहेत बघा खाली. हा बघा, रेट रेट दिसतोय बघा. ज्यांचे चेंज करायचे त्यालाच F3 बटन दाबायचा. हो, F3 बटन. आता तुमचा लॅपटॉप आहे ना, मग ते फंक्शन दाबून प्रेस करावं लागेल वाटतं, FN प्रेस करून.
हे बघा आता F3 दाबलं तर माझ्याकडनं झालं बघा. FN दाबून 3 दाबू का? येस येस हो हा ओके. झालं करू का? आता? हो नाही, हा, नाही झालं नाही. नाही झालंय. नाही आतमध्ये गेलं पाहिजे ना. आता मी कसं प्रेस केल्यावर F3 आलं. एक मिनिट, हा. F3 म्हणजे एकदम वरच्या F1 F2 वगैरे की आहेत ना, हा हा हा. ते प्रेस करायचंय. होय. नाही, नाही. नुसतं दाबा बघू. नुसतं काय दाबू? 3. नाही 3 नाही, F1 F3 त्या F आणि 1 असे की नाही, डायरेक्ट फंक्शन की आहेत बघा वरती F2 F3. 250 आहेत ना, ह्याच्यात नाही ना, ह्याच्यात FN आहेत ना, लॅपटॉपवर आहेत ना. त्याचा ह्याचा कीबोर्डचा फोटो पाठवा, मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट, एक मिनिट. हा पाठवलंय बघा. हॅलो. हा एक मिनिट सर, आलं नाही अजून. हा मला पण नाही दाखवलं, ठीक नाही दाखवलं. डेटावरच टाकतो. वायफाय मला थोडंसं हे होतं. हा हा आलाय. एक मिनिट मी ते क्लोज करून पुन्हा कनेक्ट केलं. हा ते तो आला तुमचा. हॅलो. हा ते डायरेक्ट तुमचं होत नाहीये ना हे. हा हा हा. मग ते फंक्शन दाबून F1 दाबा, वरचा की बघू. FN बटन आहे ना, ते प्रेस करून धरा. हा. आणि ते लाऊड स्पीकर इन्क्रीज करायचं बटन F3 आहे बघा. अच्छा अच्छा, वरती आहेत का ते? हो हा. हो वरची वरची, यस. ओके. हा हा. आता झालं बघा. ओके. हा ओके आता इथे आलं बघा, एंटर एंटर मारायचं, रेट ऑप्शन आहे बघू. सेल रेट ऑप्शन आहे बघा, किंवा माऊसने पण जाऊ शकते. इथे आहे बघा. ओके. हा हा काढून टाकायचा आणि तुम्हाला पाहिजे तो तिथे टाकायचा रेट. एक मिनिट. हा बस या. एंटर एंटर मारत या की सेव्ह होणार. सबस्क्राईब वगैरे टाकायची गरज नाही ना? परचेस रेट. हा. परचेस रेट जर तुम्हाला तुमच्या प्रॉफिट अँड लॉस काढायचं असेल, बघायचं असेल तर टाकावं लागेल. अदरवाईज हा नाही टाकलं तर जर दाखवायचं नसेल, टाकायचं नसेल तर स्किप पण करू शकता. हा. चालेल चालेल. ओके बस एंटर एंटर मारत या. ओके सेव्ह. झालं का? हो एंटर, बस झालं अपडेट. खाली बघितलं तर ₹165 झाला बघा. ओके व्हेरी ओके गुड. तुम्हाला अजून एक ऑप्शन सांगतो, एस्केप करून बाहेर या सांगतो. हा ह्याच्यातून बाहेर आलं. डावीकडे बघा मास्टर नावाचा ऑप्शन आहे. हा मास्टर नावाचा हा, ऑप्शन आहे. तिथून करा. तिथून तुम्हाला ते रेट समोरच्या समोर इझी दिसतील, पण त्याच्यामध्ये मास्टर मध्ये या. पुन्हा मास्टर आहे बघा ऑप्शन. हा त्याचा पहिलाच ऑप्शन आयटम मास्टरला क्लिक करा. ओके ह्याच्यामध्ये बघा उजवीकडे तुम्हाला रेट दिसतो बघा समोरासमोर.
हा हा ओके, मग तुम्हाला ते कम्पेअर करायला बघायला इझी पडेल. बरं, हा बरोबर. ओके, आणि इथे पण कसं प्रोडक्ट सिलेक्ट करायचं, डायरेक्ट एंटर बटन दाबलं तरी मॉडीफाय होणार, F3 मारत बसायची गरज नाही. ओके ओके चालेल चालेल. एंटर मारून बघा आता होतंय सपोज का. आता सपोज मी ॲम्स्टर घेतली हा 600. ठीक आहे, हा बरोबर डायरेक्ट आला. ओके, आणि तिथे रेट करा, म्हणजे हे इझी पडेल तुम्हाला इथून. हो, बरोबर हा हा very good. हा, हे झालं. बस रेट चेंज करायचं आणि परत एंटर एंटर मारत या डायरेक्ट. बाकी प्रोडक्ट तुमचे ऑलरेडी आहेतच ना येस त्याच्यात येस, काही? सगळे प्रोडक्ट तसेच ठेवले. प्रोडक्ट हे चेंज करत बसायची गरज नाही, प्राइस फक्त अपडेट करून घ्यायचे प्राईस तुम्हाला. फक्त अपडेट करतो. हा ठीक ओके, आहे. इथून सगळे एंटर एंटर मारा आणि सेव्ह करा. हा चालेल ते करतो मी. हो, एंटर एंटर मारा. रेट तुम्ही नंतर अपडेट करून घेतला तरी चालेल, आधी स्टॉक भरून घ्यायचा. हा हा स्टॉक सगळं अपडेट करून घ्या, आणि इथे बरोबर. रेट दिसतात ते चेंज करायचे ते चेंज करून घ्या नंतर. हो हो बरोबर. ओके, आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया. हा बरोबर. ओके, एस्केप करून बाहेर या. हा आता तुमचा जो ओपनिंग स्टॉक आहे ना, म्हणजे आता क्लोजिंग स्टॉक अवेलेबल आहे, तो ऍड करण्यासाठी तुम्ही जाणार ट्रान्झॅक्शन ऑप्शन मध्ये या. ट्रान्झॅक्शन आहे बघा वरती. ओके, त्याच्यामध्ये स्टॉक रिसिव्हला या. स्टॉक रिसिव्ह खाली या, वरती सेंटरला. हा, त्याच्यामध्ये होलसेलला क्लिक करा. ओके, हा जो जुना स्टॉक आता अवेलेबल आहे तो अपडेट करण्यासाठी इथून जायचं. अच्छा ओके, एंटर मारा. करंट डेट आलीच आहे तिथे. ब्रँडेड आलेला. हा ओके, एंटर मारा. इथे स्टॉक फिडिंग करंट एस प्रेस करा. एस काय एस कीबोर्ड वरनं एस. एस्केप. ओके एस्केप नाही सर, एस एस ओनली एस. एस. हो, एंटर मारा अगोदर एकदा. हा, एस म्हणजे स्टॉक फिडिंग करंट ऑप्शन आहे बघा, तो घ्यायचा आहे तुम्हाला. स्टॉक ट्रेडिंग करंट ऑप्शन. हा ओके, इथे एंट्री नंबर 1च टाका. डावीकडे आलाय बघा, तो 1 टाका फक्त. तो हा आपल्या रेफरन्स साठीच असतो. कुठे आहे नंबर 1? हा बघा इथे AD001, हा हा तर 1 टाका फक्त. बिल नंबर 1 टाका. हा बस एंटर एंटर मारत या. मारा एंटर एंटर. हो, एंटर. इथे का आपलं GST वगैरे नाही ना, एंटर मारा. एंटर. इथे ब्रँड आले बघा सगळे प्रोडक्ट. हा हा ओके, इथे तुम्ही सर्च करायचं ज्या ब्रँडचे तुम्हाला स्टॉक भरायचा आहे तो. इथे डायरेक्ट टाईप केलेत की सर्च होणार. अच्छा डायरेक्ट ड्राईव्हर सर्च केला. हो हा हा मग त्याचा कसा प्रिंट हे कसा एंटर कसं करायचं हो, तो एक घ्या ना, कोणतं ते प्रोडक्ट घ्या इथे. तो एलपी जर घेऊ एलपी स्ट्रॉंग हो, सर्च करा. एलपी स्ट्रॉंग. हा ओके, इथे आला, घ्यायचं, एंटर मारायचा. एंटर मार. इथे क्वांटिटी टाकायच्या. क्वांटिटी आता तुमचे सपोज 19 बॉक्स आहेत ना. बॉटल प्रमाणे हिशोब भरायचा क्वांटिटी, हा कारण हा आपलं. हो वॉटर प्रमाणे हिशोब बनला पाहिजे ना. हो. टीन मध्ये 24 येतात ना आणि बॉक्स मध्ये 12 येतात ना. हा तसंच असतं तुमचं. हो हो, तरी पण एकदा कन्फर्म करा. टाकताना इथे बॉटल टू बॉटल भरायच्या. अच्छा अच्छा. हा बरोबर वाटून टू पण ते क्वांटिटी पूर्ण भरायची ना ती. हो हो, हा. एक टाका. एक 4-5 12 8 96. बॉटल होणार. हा 96 प्लस सॉरी 12 ने 8 आहेत ना. हा 12 ते 96 प्लस 19 प्लस 118 आलं. ओके. 118 टाकले ना. हो, म्हणजे 118. 118 बॉटल ऍड झाल्या पाहिजे ना. हा बरोबर. बस एंटर एंटर मारत या. ओके, परचेस तुम्ही नाही टाकला ते चालू शकतो. हा हा ओके, परत एंटर मारायचा दुसरा प्रोडक्ट घेण्यासाठी. तर पुन्हा लिस्ट येणार बघा आपली. ओके. हा एलपी. अजून एक एंटर मारा की लिस्ट येईल बघा. नाही नाही, इथे सर्च नाही करत बसायचं. हा मग एंटर मारायचा की लिस्ट आली बघा, की इथे सर्च करायचं ह्या लिस्टवर. ती बारकोड विंडो असते, स्कॅनिंगची विंडो. हा बरोबर. ओके, इथे घ्यायचं. बरं, आता क्वांटिटी. हा आता क्वांटिटी याची एलपी स्ट्रॉंग 500 म्हणजे 3 आहेत ना. 12 आणि 24 चे आहेत ना. 24 72 प्लस 98. 98. हा ओके, नाही त्यासाठी पुन्हा एंटर मारायचं. बरोबर, हा 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 असे एकाखाली एक स्टेप बाय स्टेप सगळे ब्रँड ऍड करत यायचे. हा. एक काम लिहून घेतो. हो हो, मी तुम्हाला त्याचा लिहून नाही घेतला ते चालेल. हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय आपला ऑन स्क्रीन. ओके. हा मी हा तुम्हाला लगेच शेअर करतो 15 मिनिटात. चालेल. मग ते रिपीट अँड रिपीट बघू शकता. आणि आपण जे डिस्कशन करतोय, बोलतोय, ते पण रेकॉर्ड होते त्याच्यामध्ये. हा ठीक आहे.
फक्त हा आता हे झालं स्टॉक अपडेट झालं. नाही आता बघा ना इथे स्टॉक अपडेट अजून एक घ्या ब्रँड सांगतो तुम्हाला. आपण घेतो. हो हे आपण ऍड करतोय त्याच्यानंतर सेव्ह करणं महत्वाचं आहे. हा बरोबर बरोबर ते हा तेच विचारणार होतो. बरोबर. आणि जोपर्यंत आपण सेव्ह करत नाही तुमची एंट्री स्टॉक अपडेट नाही होणार. हा बरोबर स्ट्रॉंग ओके क्वांटिटी टाका. ते स्ट्रॉंग घेतलं स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग स्ट्रॉंग घेतलं. हा मग एकदा एस्केप करा. आता चुकलं ना तर इथे एकदा एस्केप मारायचं पुन्हा एंटर मारायचा. हा ओके आता डाऊन एरो मारून किंवा अप एरो मारून सिलेक्ट करा कोणता आहे तो. स्ट्रॉंग ओके हा त्याचे किती आहे दोन पाहू ना 12 आणि 24 आणि 10 ओके हे आता एवढे आपण ऍड केले बघा. हा ओके त्याच्यानंतर सपोज अजून तुम्हाला एक ऑप्शन दाखवून देऊ. सपोज आपण हा प्रोडक्ट टाकला सपोज आपण एक 10 पीस वगैरे टाकले पण आपल्या नंतर लक्षात आलं अरे नाही हा चुकीचा प्रोडक्ट घेतला. मग अशी विंडो असते ना ते एकदा एंटर किंवा एस्केप मारायचे इथे एस्केप की पूर्ण ब्लॅक लाईन होईल बघा. वरती यायचं तर अप एरो मारून त्या प्रोडक्ट वर आणि डिलीट बटन दाबायचं की तो प्रोडक्ट निघून जाणार तिथून. ओके म्हणजे इकडनं निघून झालं का सिस्टम मध्ये निघून नाही नाही इथून फक्त ह्या एंट्री मधून सिस्टीम मधून नाही. ओके म्हणजे सपोज आपण एंट्री मारतो मग आपण कसं स्ट्रॉंग होता ते स्ट्रॉंग घेतला बरोबर आणि तो ऍड झाला असता इथे आपण हे डिलीट करू शकतो. म्हणजे एंट्री सेव्ह केल्यावर हा निघून जाणार तुमचा ऑटोमॅटिक. ओके खाली येऊन मग दुसरा प्रोडक्ट आपण पाहिजे असेल तर घेऊ शकतो. ओके आता हे तीनच प्रोडक्ट आपले ऍड होणार. हा डिलीट होणार. डिलीट झालाय. ओके ओके त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा तुम्हाला आता ही एंट्री सेव्ह करायची आहे ना. अशी छोटी विंडो असेल ना ही बारकोड स्कॅनिंगची विंडो असते. त्याला एकदा एस्केप बटन दाबायचं हा की कम्प्लीट ब्लॅक लाईन आली बघा. बरोबर मग खाली येण्यासाठी एक तर एंड किंवा टॅप बटन किंवा इथे बघा हे सेव्ह बटन दिले बघा. हा ओके माऊसने त्याला क्लिक केला तरी चालतो की कर्सर तुमचा इथे येतो बघा डिस्काउंट वर. हा तर इथे आला बघा कर्सर. हा एंटर एंटर मारत आहे सर. ओके ही विंडो येईल बघा लास्टला सेव्ह चेंजेस. येस एंटर मारा बस ही एंट्री सेव्ह झाली. अच्छा हे स्टॉक फिडिंग मी कशामध्ये घेतलंय स्टॉक रेशिओ मधून कुठून स्टॉक रेशिओ ट्रान्झॅक्शन स्टॉक रेशिओ मध्ये स्टॉक फिरिंग करंट. स्टॉक रेशिओ मधनं करंट घेतलं हो हो आपला जो जुना स्टॉक ऍड करण्यासाठी हा ऑप्शन आपण वापरला. आता हा आता एकदा सांगतो एकदा एस्केप करून बाहेर आहे सांगतो. आता मारलेला स्टॉक ऍड अजून एकदा मारा की मेन स्क्रीन वर याल. आता मारलेला स्टॉक आपल्याला बघायचा आहे ऍड झाला की नाही. त्यासाठी स्टॉकला यायचं स्टॉक करंट स्टॉक आणि फिल्टर स्टॉक करा. फिल्टर स्टॉक करंट स्टॉक मध्ये सगळेच दिसणार तुम्हाला. हा आणि फिल्टर स्टॉकला जेवढे भरले आहेत तेवढेच दिसतील. 3 नंबरचा ऑप्शन. ओके एक्सेप्ट करा. हे बघा आले. ओके त्याचे 35 भरलेले याचे 98 आणि याचे 118. ओके इथे तुम्हाला भरलेले सगळे दिसणार. आपण क्रॉस चेक करू शकता. आणि जसं सेल बिल बनवू तसं स्टॉक ऑटोमॅटिक लेस होत जाणार तुमचा. ओके आता एस्केप करून बाहेर आहे. आता जी मारली एंट्री ना आपण ती बघायची कुठे ते पण दाखवून ठेवतो तुम्हाला. हा पुन्हा मेन स्क्रीन मला ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं. त्याच्यामध्ये स्टॉक रिसिव्ह मध्ये यायचं. स्टॉक रिसिव्ह मध्येच मॉडीफाय ऑप्शन भेटेल बघा तुम्हाला. बरोबर एंटर मारायचा. इथे एंटर मारायचा. इथे डेट टाकायची. आजची डेट असल्यामुळे काय करंट डेट येणारच. सपोज मागची बघायची असेल एंट्री तर मागची डेट टाकायची. एंटर एंटर मारत आहे का आजची एंट्री दिसणार तुम्हाला. आपण जे आता 3 बॉटलची एंट्री मारली ना. एंटर करत या. ओके मारा एंटर. ओके का तिथे तुम्हाला सगळे आले बघा. खाली मॉडीफाय प्रिंट सगळे ऑप्शन आहेत बघा. म्हणजे परत मॉडीफाय करायचे आहे किंवा नको असेल तर डिलीट करायचं आहे किंवा एखादा प्रोडक्ट जर तुम्हाला हे करायचं असेल तर मॉडीफायला जाऊन तुम्ही ह्याच्यातला प्रोडक्ट क्वांटिटी कमी जास्त करायची आहे किंवा हे डिलीट करायचे इथून तुम्ही करू शकता. बस आणि पुन्हा एंट्री सेव्ह केला ती एंट्री अपडेट होणार तुमची. ओके म्हणजे सांगायचं का तर मारलेल्या एंट्री तुम्हाला सगळ्या त्याच्या प्रत्येकाच्या मॉडीफाय मध्ये भेटणार. ओके मी काय बोलतो आता हा ना आता जो नवीन स्टॉक आहे हा
नवीन स्टॉक म्हणजे ते चलन येतात ना ते हो, ते तुम्हाला परचेस मधून भरायचं ट्रान्झॅक्शन मध्ये. ट्रान्झॅक्शन मधनं परचेस परचेस होलसेल बिल. होलसेल बिल. नवीन खरेदी येईल ते इथून भरायची आहे तुम्हाला. हा म्हणजे डेट तीच टाकायची ना ज्या हो हो, दिवशी येईल. येस येस, बिलावरची डेट असते ना टीपी वर, ओके. हा हा हा. तीच टाकायची. ओके ओके, त्याच्यानंतर इथे एंटर मारायचा. एंटर मग इथे तुमचा ट्रेडर्स घ्यायचा. ओके हा हा ट्रेडर डेट. बरोबर. नंतर एंटर मारल्यावर त्याचा टीपी नंबर त्या चलनाचा. हा टीपी नंबर त्याच्यानंतर हा ओके डेट. हो, कारण मगाशी आपण 1 2 3 टाकला जुना स्टॉक भरत होतो म्हणून. आणि इथे मात्र तो बिल प्रत्येक टीपी वेगवेगळा असतो, तो काय असेल तो इथे टाकायचा बिलाप्रमाणे. बस एंटर एंटर मारत आलात की बाकी प्रोसेस सेम. परत तुमचा ब्रँड घ्यायचा कोणता आला, एंटर मारायचा, किती बॉटल आपण मागवल्या, इथे परचेस रेट तुम्हाला टाकायचं असेल, बिल मॅच करायचं टाकू शकता. ओके एंटर, परत सेकंड प्रोडक्ट घ्यायचा, त्याच्या क्वांटिटी टाकायच्या. बस असं एका खाली एक सगळे बिलात जेवढे ब्रँड आहेत सर तुमचे हा 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 तेवढे भरत यायचं एका खाली एक. ओके बस जेवढे तुम्ही इथे भराल तेवढे तुमचे सगळे इथे दिसणार. एकदा एस्केप करायचं, इथे इथे सेव्ह बटनला किंवा टॅब बटन दाबून किंवा एन बटन दाबून खाली यायचं, एंटर एंटर मारत येऊन बिल तुमचं सेव्ह करायचं सर. सेव्ह झालं की सेम हे मारलेले बिल तुम्हाला हे बघा इथे परचेसच्याच मॉडिफाय मध्ये भेटणार. ओके, इथे आलो, एंटर एंटर करत आलात, इथे बघा ही एंट्री आली बघा अमर ट्रेडर्सची. एंटर मारून तुम्ही इथे परत मॉडिफाय पण करू शकता, काय चुकलं असेल तर क्वांटिटी टाकायला, किंवा एखादा जो वेगळा प्रोडक्ट असेल हा चुकून ऍड झाला तर हा डिलीट मारू शकता. डिलीट सिलेक्ट करायचा, वर येऊन डिलीट बटन दाबायचं, तो निघून जाणार. आणि खाली तुम्हाला जो नवीन पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करायचा, त्याच्या क्वांटिटी भरायच्या. बस की तो प्रोडक्ट तुमचा तो वरचा निघून जाणार आणि नवीन प्रोडक्ट तुमचे अपडेट होणार परचेस बिलामध्ये. एकदा एस्केप मारायचं, टॅब किंवा एंड बटन मारून एंटर एंटर मारत ही पण एंट्री सेव्ह करायची. आता जेवढं आपण परचेस पण मारलं ना सर, इथे आपण स्टॉक मध्ये तुम्ही पुन्हा जाऊन बघितलं तर नवीन प्रोडक्ट तुमचा स्टॉक ऍड झालेलाच नाही बघा, ऍड झाले ह्याचे 200 झाले, 1000 झाले, 50 50 100 असे सगळे तुम्हाला दिसणार. फिल्टर स्टॉक मध्ये फक्त स्टॉक अवेलेबल स्टॉक दिसतो, करंट स्टॉक मध्ये तुम्हाला सगळे ब्रँड दिसणार. ओके सर, हे झालं तुमचं जुना स्टॉक ऍड करणं आणि आलेली टीपी भरणं. बरोबर. फक्त ऑप्शन वेगवेगळे आहेत, बाकी प्रोसेस सेम आहे सर, काहीच नाहीये. ओके, फक्त ऍड करणं आणि ती एंट्री सेव्ह करणं, बस एवढंच काम आहे. परचेस आणि याच्यावर तुमचा स्टॉक ऍड होणार आणि जस जसं तुम्ही सेल करत जाल तस तसा स्टॉक तुमचा लेस होणार. आता बघा आपण एक सेल बिल बघूया. सेलचं पण एकदम इझी आहे. तुम्ही ते ट्रान्झॅक्शन सेल रिटेल मी दाखवलं तर चालेल ना? हो हो चालेल. ओके सर, ट्रान्झॅक्शन सेल रिटेल बिल. ओके, नेहमीप्रमाणे इथे करंट डेट वर आपला कर्सर थांबतो. बस एंटर मारायचं, आपल्याकडे बारकोड गन आहेत बघा, इथून ब्रँड इथे फक्त स्कॅन मारायचा. ओके, ही छोटी विंडो असते ना ही स्कॅनिंग विंडो, इथे बारकोड स्कॅन. आता बारकोड नाही त्यामुळे आपण मॅन्युअलीच घेऊ एंटर मारून. इथे प्रत्येकाचा स्टॉक दिसतो बघा आपल्याला. बस आपण इथे 200 मधले सपोज आपण एक ऑटोमॅटिक फक्त स्कॅन करा, 199 झाले बघा, ऑटोमॅटिक रिअल टाइम तुमचं अपडेट होत जाणार. याच्या 1000 मधलं आपण सिलेक्ट केलं तर ते पण होत. एकच मिनिट जरा थांबा, मी स्कॅनर आहे का बघतो. ओके सर, ओके ओके. स्कॅनर असेल तर मी आणि काहीतरी प्रोडक्ट असेल तर बघतो. हो, घ्या घ्या, बरोबर. ओके, डायरेक्ट स्कॅन करा. ओके, बस सेलेबल स्टॉक 0 दाखवते बघा. एकदा स्कॅन करा, हे बघा सेलेबल स्टॉक 0 म्हणजे त्या बॉटलचा आपल्याला स्टॉक भरावा लागेल पहिल्यांदा. ओके, नसेल तर तुम्हाला बिलिंगला अलाव करणार नाही. पण एस्केप करून आता बाहेर आलो. आता पहिलं काय करूया, त्या प्रोडक्टचा स्टॉक ऍड करूया. त्यासाठी ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्ह होलसेलला जाणार. ओके, एंटर, इथे स्टॉक फिडिंग करंट, इथे 2 नंबर टाकतो, एंटर एंटर मारत आलो. इथे आता प्रोडक्ट तो स्कॅन करा सर. हो, बारकोड स्कॅन करा. ओके, आला बघा ट्यूबर स्ट्रॉंग 500 ml. ओके, मी एक 400 बॉटल टाकतो इथे आपलं टेस्टिंग साठी. ओके, बस ही एंट्री आपण सेव्ह केली. बस आता आपण बघितलं ट्यूबरचा स्टॉक ऍड झाला. आता आपण यायचं सेल रिटेल बिल, बस एंटर. आता इथे स्कॅन करा बघू सर. ओके, पडलं बघा. ओके, 140 बरोबर आहे का, चेंज करायचा रेट? आपल्याला
हा 150 झाली. 150. मग आता इथे रिअल टाइम पण तुम्ही करू शकता. इथे एकदा एस्केप मारायचा किंवा इथे एंटर मारायचा सरळ. हा ओके, इथे त्याच्यावरच त्याच प्रोडक्टवर आपला हे आहे बघा कर्सर. कर्सर आहे. समोर रेट पण दिसतोय 140. इथे सिंपल F3 बटन दाबायचं हा आणि इथल्या इथे तुम्ही चेंज करू शकता आपल्यामध्ये. ओके. म्हणजे इथून 150 टाकलात का नेक्स्ट बिलिंगला ऑटोमॅटिक. आता एकदा स्कॅन करा बघू. आता ते रेट पडेल तर 150 पडला पाहिजे तुमचा. हा बरोबर. ओके, हा मग इथल्या इथे रिअल टाइम पण तुम्ही F3 मारून चेंज करू शकता याच्यामध्ये. हो. हा हा ओके, असे तुमचे का असेल तेवढे. सपोज रिपीट बॉटल असेल तर डबल स्कॅन करायची. बारकोड स्कॅन होत नसेल तर इथून पण तुम्ही सर्च करून घेऊ शकता. आता सपोज आता हे मी आता हा स्टॉक मी एंटर करेन. बरोबर. ठीक आहे. आता हा जो मेन माझ्याकडे स्टॉक आहे ना तो एंटर करेन. हम्म. त्यानंतर आता कालचा जो स्टॉक आहे म्हणजे आज आज आणि कालचा स्टॉक मला एकत्र टाकायचा आहे ना, त्याच्यात सेल करायचा आहे. हा हा. हा तर मी त्याच्यात कसं हे करू मग? भरल्यानंतर लेस करायचा ना तुम्हाला तो. हा लेस करायचा. हा, मग तो ह्याच एंट्री सेल एंट्री मध्ये सगळे एकाखाली एक ऍड करत जायची एंट्र्या. प्रत्येक बॉटलचा किती गेला बाबा, दुसरी कोणती बॉटल आहे ती सिलेक्ट करायची. हा हा आणि प्रत्येकाचे किती, आता ह्याचे 200 आहेत, ह्याचे माझे किती 10 गेले. मग वरती येऊन इकडे तुम्ही डायरेक्ट 10 टाकू शकता असे. अच्छा डायरेक्ट असं हे करू शकतो. हो 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 हो. हा 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 ओके. 10 वेळा स्कॅन मारत बसायची गरज नाही. आपण ह्या गोष्टी बोललेलो बघा लास्ट टाइम. आता हा परत हा हा बरोबर. ओके, एकदा एस्केप मारायचा, वरती यायचं, राईट. इथे सपोज मला याचे 15 करायचं, डायरेक्ट 15 क्वांटिटी करायचा. ऑटोमॅटिक अमाऊंट तेवढी येणार पुढे. ओके. बस. आणि ही सगळे एंट्रीत काय करा तुम्ही, जेवढे प्रोडक्ट तुम्हाला लेस करायचं ना कालचा स्टॉक, इथे एस्केप मारायचा, वरती यायचा, राईट एरो मारायचा आणि इथे क्वांटिटी टाकायची. असे सगळे एकाखाली ऍड करून घ्यायचे आणि ही एंट्री सेव्ह करायची एकच. बस, की ह्या एंट्री मध्ये सगळं तुमचं आणि इथे अमाऊंट काय असेल ते टाकायची. आणि दोनदा एंड बटन दाबायचं कीबोर्डवरनं, END एंड. ही डायरेक्ट अमाऊंट का टाकायची? अमाऊंट, ही बिलाची अमाऊंट टोटल. हा हा ती टाकावी लागेल. हो, ती टाकायची फक्त आपल्या रेफरन्ससाठी. आणि डेली सेलची आपण अशीच बिल मारा. आता एकदा स्कॅन करा, एक कम्प्लीट बिल मारत. हे बघा पुन्हा दाखवतो तुम्हाला. डेली सेल आहे, तुम्हाला इथे यायचं ट्रान्झॅक्शन सेल बिल. बस एंटर मारून इथे ह्या विंडोवर नेहमी येऊन राहायचं आणि इथे स्कॅन मारायचं बॉटल. स्कॅन करा आताचीच बॉटल. ओके, अजून एकदा मारा. आता 150 रुपयेच पडला बघा रेट. हा बरोबर. ओके, बस एकदा एस्केप बटन दाबायचं आणि इथे सेव्ह बटनला क्लिक केलं तरी चालतं. बस, आणि एंटर मारत यायचं. की इथे तुम्हाला विचारणार कॅश मध्ये घ्यायचे की. आता बिल अमाऊंट 300 रुपये झाले बघा. हा बिल सपोज कस्टमरने UPI केलं तर लेफ्ट एरो मारून इकडे यायचं आणि खाली यायचं आणि इथे एंटर मारायचं. इथे UPI टाकायची. आपण अमाऊंट टाकावी लागेल आपल्याला. हो, कारण कधी कधी पार्शल पेमेंट पण असतं ना. कधी अर्धे UPI अर्धे कॅश. अच्छा, अर्धे UPI आणि अर्धे कॅश. ओके ओके. हा त्यामुळे ते तसं ठेवलंय आपण. ठीक आहे चालेल. त्यामुळे मग जी अमाऊंट देईल ना, सपोज आता कस्टमरने 300 दिले आहे ना, 500 रुपये दिले सपोज, हा 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 500 टाकलं तर इथे तुम्हाला कस्टमरला एंड बटन दाबल्यावर रिफंड किती द्यायचे ते पण दाखवतं ना सॉफ्टवेअर. हा बरोबर. म्हणजे हे परत त्यांना टॅली करण्यासाठी बरं पडतं. व्हेरी गुड. असा विषय आहे तो. म्हणजे त्याचा बेनिफिट फायदा पण आहे तसा तो. हा बरोबर. एक मिनिट हा सर. ओके सर, इथे काय डाऊट्स? बस एंड बटन दोनदा दाबलात की तुमचं बिल सेव्ह होणार. बस, प्रिंट पाहिजे असेल तर एंटर मारायचा, नको असेल तर एस्केप करायचं. प्रिंटची का आपल्याला गरज नाही. नाही, आता ही अमाऊंट आली ना, आता ही हा. अमाऊंट आली फक्त एंटर करायचं ना त्याचं. नाही नाही, आता तुम्ही तुम्ही एक बिल मारा सांगतो. थांबा. बस बरोबर, एंटर मारून खाली या बिलिंग विंडोवर. ओके, इथे स्कॅन करा. ओके, बरोबर बरोबर. इथे आता एकदा एस्केप मारायचं म्हणजे ओके. टॅप किंवा एंड बटन दाबायचं किंवा सेव्ह बटनला, कसं तुम्हाला इझी पडेल तसं करा. टॅप. हा, टॅप बटन. बस काही खाली येणार कर्सर, एंटर मारत या. आता मला कशामध्ये हा व्हॅल्यू आली आहे. हो, आधी एंटर मारा की पुढे येणार ते एंटर मारल्यावर. अमाऊंट आता मला सपोज 450. हो, अमाऊंट हे बॅक हे कसं करायचं? म्हणजे जीपे मध्ये घ्यायचं असेल तर जीपे मध्ये घ्यायचं. लेफ्ट एरो मारायचं, डावीकडचा एरो. डावीकडचा आहे, कॅश. ओके, आणि खाली यायचं UPI वर. हा
ओके, एंटर मारायचं पुन्हा आणि इथे अमाऊंट टाकायची. एंटर करू परत. एंड एंड बटन दाबा. एंड. हो, END एंड की असते बघा. डिलीट कीच्या बाजूला असते एंड वरती कुठेतरी. तुमची कुठे आहे थांबा. हाय हाय हाय. हा, एंड. बस. आता अजून 150 रुपये राहिलेत बघा. सपोज ते कॅश मध्ये दिले तर कॅश मध्ये येऊन ते 150 टाकायचे आणि पुन्हा एंड बटन दाबायचं 2 वेळा. 2 वेळा दाबायचं. हो, अजून एकदा. तर सेव्ह ला विचारणार. सेव्ह करण्यासाठी पण एंडच आहे, END. ही प्रिंट आपल्याला काय लागत नाही, मग एस्केप करायचं एकदा. बस, ते बिल सेव्ह झालं. इथे बिल नंबर बघितलं तर 3 बिल झाली बघा. 4था बिल नंबर ऑटोमॅटिक पडला बघा. ओके ओके. ओके, एस्केप करून बाहेर या. आता सपोज तुम्हाला मारलेले बिल बघायचे असतील ना, तर इथूनही तुम्ही बघू शकता. इथे ही ब्लॅक लाईन असेल, इथे F3 बटन दाबून मागची बिल बघू शकता, F3 मारून. एक मिनिट. आता हे आपलं नवीन नवीन सुरू झालं नाही. हो. तर F3 मारतोय मी. हा. F3 ना फंक्शन केलं ना. हो हो हो, ही कम्प्लीट ब्लॅक. बरोबर, मॉडीफायची विंडो आली बघा. एंटर एंटर मारा द्या. मारा एंटर एंटर लास्ट पर्यंत. ही बघा आली तिन्ही बिल. ओके. ओके, पहिली 2 बिल कॅश मध्ये सेव्ह झालेली, दुसरा इथे UPI मध्ये अर्ध अर्ध. ओके, इथे एंटर मारून तुम्ही बिल वगैरे ते बघू शकता सर. ओके. काय होते काय, परत मॉडीफाय प्रिंट करायचंय, डिलीट करायचं असेल तर. हो, एस्केप करून बाहेर या की पुन्हा त्याच विंडोवर येणार. इथून एस्केप केलं की पुन्हा मेन स्क्रीनवर येणार. आणि वापरायला एकदम सोपं आहे सर. तुम्ही एकदा वापरत नाही ना तो हो, सुरू केलात की तेच प्रोसेस सेम करायची आहे ना तुम्हाला. आता त्याप्रमाणे तुमचा अपडेट होत जाणार. आणि परत आता तुम्ही जर स्टॉक जाऊन बघितलात ना, तेवढा स्टॉक तुमचा लेस झालेला असणार. आता लेट झालेला असणार ना तो. हो हो. अच्छा, मी काय म्हणतो आता मला डेलीचा रिपोर्ट पाहिजे. येस आज मला जर सेल झालाय. येस. ओके, डेट ऑटोमॅटिकली चेंज होणार ना. डेट मध्ये काय चेंज करायची गरज काही गरज नाही. ऑटोमॅटिक डेली डेट चेंज होत जाते. ओके, त्यासाठी तुम्ही डेली रिपोर्ट्स मध्ये यायचं वरती. ओके, डेली रिपोर्ट मध्ये आलो. हो, त्याच्यामध्ये सेल रिपोर्ट मध्ये यायचं सर. आणि पहिलाच ऑप्शन आहे बघा, मोड ऑफ पेमेंट. मोड ऑफ पेमेंट रिपोर्ट. हा, बस एंटर एंटर मारा आणि तिथे एकदा डेट टाका आजची 26 तारीख. एंटर 26 टाका फक्त आणि एंटर मारा, ऑटोमॅटिक घेणार. ओके. खाली पण 26 टाका. बस एंटर एंटर मारत व्ह्यू करा फक्त. ओके, तर उजवीकडे बघा, इथे तुमचा बघा टोटल 9,515चा आपण टोटल सेल झाला. तर कॅश मध्ये तुमचे 9,215 आहेत आणि 300 रुपये फक्त UPI आहेत. असं तुम्हाला डेली सगळं हिशोब भेटणार. मला जर प्रोडक्टचा रिपोर्ट पाहिजे असेल तर प्रोडक्टचं म्हणजे कसं कसं काय काय त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे सपोज आज जे जे काय सेल झालंय. हा हा, एवढे झाले, बडवायझरचे एवढे झाले, एवढे झाले. हा हा, तो रिपोर्ट पाहिजे. ओके, म्हणजे त्याचा स्टॉक पण समजला पाहिजे काय. समजला पाहिजे. ओके, एस्केप करून बाहेर या. त्याच्यामध्ये याच्यामध्ये डेली रिपोर्ट्स मध्येच या. डेली रिपोर्ट मध्ये त्याच्यामध्ये एक मिनिट, डेली वर्किंग मध्ये या बघू. डेली वर्किंग मध्ये आलो. तर स्टॉक्स अँड सेल अनालिसिस ऑप्शन आहे बघा. बरोबर, इथे आता 2 ग्रुप वेगवेगळे आहेत बघा, बियर आणि वाईन. इथे स्टार बटन दाबा. स्टार बटन. हा, स्टार दाबलात की सिलेक्ट होणार. किंवा प्लस प्लस नाही, वरती येऊन प्लस प्लस बटन दाबला अधिकचं चिन्ह तरी ते सिलेक्ट होतील. कीबोर्ड वरनं वरती तो ब्लँक ऑप्शन आहे ना. हा, स्पेस बार मारला तरी होणार. सगळे तिन्ही सिलेक्ट करा. ते वरचा पण सिलेक्ट करा, ब्लँक म्हणून आहे तो पण. हा, बरोबर. त्याच्यानंतर इथे डेट टाकायची. करंट डेट आली आहे बघा. एंटर एंटर मारा द्या फक्त. व्ह्यू करा. ओके, त्याच्यानंतर इथे हा PDF चा आयकॉन असतो बघा सर, इथे त्याला क्लिक करा. तर तुम्हाला सिंगल पेज. आज सकाळचा ओपनिंग हा होता. हो बरोबर, त्याला PDF ला क्लिक करा की तुम्हाला ते एकाच सिंगल पेज वर दिसेल. हो, आणि पहिल्याच ऑप्शनला क्लिक करा. पहिल्याच. हा, हो हो, हे बघा इथे तुम्हाला परफेक्ट दिसेल. एक मिनिट, येतोय की नाही इथे प्रॉब्लेम. आपण काय करूया, पुन्हा एकदा क्लिक करा त्याला ह्याला आणि PDF ला क्लिक करा सरळ. त्या PDF आयकॉन आहे ना, PDF आयकॉन आहे आणि PDF म्हणा. PDF
गुगल क्रोमला सिलेक्ट करा, गुगल क्रोम, आणि ऑलवेज म्हणा, ऑलवेज. याचं काहीतरी, याचा अपडेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. थांबा, आपण काय करूया, हे क्लोज करा सर, गुगल क्रोम. गुगल क्रोम क्लोज करू ना. नाही होत आहे. एक्सेल जनरेट झाले बघा, हे क्लोज करा. ओके, साइन इन इथे हे क्लोज करा, साइन इन काय करायची गरज नाही. ओके, आता हे मॅक्झिमाइज करा, मोठं करा पेज, इथे होईल बघा, तुम्हाला इथे सगळं येईल बघा. ओपनिंग किती, क्लोज किती, रिसीट आणि क्लोजिंग. ओपनिंग म्हणजे ओपनिंग, रिसीट म्हणजे परचेस, इश्यू म्हणजे तुमचा सेल, आणि क्लोजिंग म्हणजे अवेलेबल असलेला. नाही नाही, रिसिप्ट म्हणजे काय बोलले तुम्ही? परचेस. रात्रीचा सेल आहे तो. हो, उद्याच हे बघा, आता हा प्रोडक्ट बघा 180 आहे त्याचा बघा. ओपनिंगला 180 आपण 18 भरलेले. हा, 118. ओके, रिसीट म्हणजे परचेस, परचेस काही नाही झालंय, आणि इश्यू म्हणजे सेल. ओके, सेल तुमचा 20 झाला, ते 98 आपला क्लोजिंग राहिला. जर परचेस असेल तर इथे येणार, जसं ह्याचं बघा, ह्याचं ओपनिंग काही नव्हता, परचेस मधून आपण भरला 500 100 नग, सेल झाला 15, क्लोजिंग राहिला 85. ओके, आणि बाकीच्या डेली तुमचं ओपनिंगचा पण येणार, डेली का दिवसभरात परचेस झाला असेल तो पण येणार, सेल झालेला किती पण, आणि किती शिल्लक आहे तो पण येणार. ओके सर. आणि त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन, सपोज तुम्हाला ह्या रिपोर्ट मध्ये फक्त क्वांटिटी आल्यात बघा, तर तुम्हाला सपोज त्याच्यामध्ये हे जरी पाहिजे असेल ना, काय सांगा, इथे ऑप्शन आहे बघा, ओनली क्वांटिटी. त्याच्यावेळी तुम्ही व्हॅल्यू आणि रेट घेतलात तर त्याची व्हॅल्यू पण येते तुम्हाला. ओके, दोन्ही ऑप्शन आहे. आता ओनली क्वांटिटी ठेवली तर फक्त क्वांटिटीज येईल. ओके, इथे राईट एरो मारून पण बघू शकता, आणि एक्सेल बनवून पण डायरेक्ट बघू शकता. पीडीएफचा तो अपडेटचा काहीतरी विषय झाला आहे, नवीन याच्यामध्ये होऊन जाईल सर. इथे ऍक्च्युली तो दिसतो, पण या नवीन अपडेटचा काहीतरी नाही दाखवत नवीन अपडेट मध्ये तो. हा, हॅलो. हा, आता करा सर, आता होईल बघा. अपडेटचा काहीतरी प्रॉब्लेम होता, होऊन जाईल. डेली रिपोर्ट्स मध्ये यायचं, डेली रिपोर्ट्स सर, पुढे त्याच्यामध्ये डेली वर्किंग पहिलाच ऑप्शन, स्टॉक अँड सेल्स अनालिसिस तिसरा ऑप्शन. ओके, इथे प्लस बटन सिलेक्ट करायचे सगळे, किंवा स्पेस बार किंवा स्पेस. ओके, एंटर मारा बस, आणि इथे डेट टाकून व्ह्यू म्हणा खाली फक्त, बस. डायरेक्ट तुमचा रिपोर्ट याच्यामध्ये जनरेट होईल, आणि खाली पीडीएफ आयकॉनला क्लिक करा, आणि पीडीएफ म्हणा. आता होईल बघा पीडीएफ तुमची जनरेट. ओके, बस ही तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करू शकता. इथे तुम्हाला परफेक्ट दिसतंय बघा सगळं डिटेल. ही पीडीएफ त्यांना पाठवू शकता, फोटो करू शकता, सेव्ह करू शकता, मेल करू शकता. ओके सर. ओके, अजून काय सांगणार का? माझ्या मते हे 4 टॉपिक तुम्ही कव्हर करून घेतलं, तुमचं जे शॉप तुमचं चालू होईल सॉफ्टवेअर वापरणं. त्याच्या व्यतिरिक्त बाकी काय असेल तर मला कॉल करत चला. म्हणजे मेन तुम्हाला बेसिक जे लागणार, म्हणजे आपल्यासाठी सुरू करण्यासाठी, ते तर ह्याच्यात कव्हर झालंय तुमचं सगळं. म्हणजे परचेस ऍड करणं, स्टॉक ऍड करणं, सेल, आणि डेली लागणारे रिपोर्ट. मग त्याच्या व्यतिरिक्त असेल तर विचारत चला. चालेल ना सर? चालेल. ओके सर, थँक्यू. का असेल तर फोन करायला सांगा स्टाफला वगैरे, का विषय नाही. ओके सर, येस, ओके, येस, हो.